आज आज 77वा प्रजासत्ताक दिन आहे आणि मी साई करिअर अकॅडमी इथे आहे आणि आपण बघतोय की इथे सगळे माजी सैनिक जे आहेत ते उपस्थित आहेत। अमर जवान च्या जो स्तंभ आहे त्या स्तंभाला अभिवादन करून आपण पाहताय झेंडासुद्धा आपण भारत मातेचा फडकवलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून इथं उपस्थित काही पोलीस अधिकारीसुद्धा आहेत आणि लोगावचे नवचर्चित जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत विश्वजित जगताप सर, लोगावला तुमची म्हणजे पहिल्यांदाच पोलीस स्टेशन झालेलं आणि पहिल्यांदाच हा साई करिअर अकॅडमीमध्ये तुम्हाला हा मान मिळाला, काय बोलाल तुम्ही? आज आम्हाला बोलून म्हणजे डिफेन्स आणि पोलीस करिअर अकॅडमी जी आहे आपली साई यांनी जे आयोजन एकदम छान पद्धतीने केलेलं आहे आणि मुलांना इथे विनामूल्य बऱ्यापैकी काही मुलं ग्रामीण भागातून आले असतात आणि सिटी लोगाव हे आता ग्रामीण नाही आता सिटीमध्ये यायला लागलेलं आहे। त्यामुळं या विद्यार्थ्यांना जी 200पेक्षा अधिक विद्यार्थी ते प्रशिक्षण घेत आहेत आणि ते भविष्यातील पोलीस आणि डिफेन्समध्ये जाणार आहेत। त्यामुळं जी साई अकॅडमी जी सोयीसुविधा करत आहे आणि प्रशिक्षण देत आहे ते खूप अमूल्य आणि महत्त्वपूर्ण आहे आणि खूप चांगलं प्रशिक्षण इथले स्टाफ देत आहेत। साई करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष दीपक राजेश शिर्के माझ्यासोबत आहेत। किती वर्षापासून ही संस्था तुम्ही चालवताय? नमस्कार। गेल्या 10 वर्षापासून आम्ही हे सैनिक सेलच्या आणि सैनिकांच्या माध्यमातून आपण साई डिफेन्स अँड पोलीस करिअर अकॅडमीचं एक युनिट चालवतो आहे। आपल्या या युनिटमध्ये खूप हजारो माजी सैनिकांचं योगदान आहे, त्यांचं मार्गदर्शन, त्याच्यामुळं इथला रिझल्ट जो आहे की महाराष्ट्रामध्ये 100% नंबर 1 रिझल्ट लागतो आणि मागच्या प्रत्येक भरतीमध्ये आपण दाखवून दिले की आमचे विद्यार्थी महाराष्ट्रात अव्वल राहतात। परंतु इथं त्याचबरोबर आमचे पोलीस अधिकारीसुद्धा त्यांचे खूप कौतुक करतात, त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना प्रेरणा देतात आणि वेळोवेळी भेटी देऊन त्यांचं अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात की त्यांनी कशा पद्धतीने सक्सेस झालं पाहिजे। म्हणून मी पोलीस प्रशासनाचं आणि सर्वच लोगावकरांचं, लोगावचे नेतृत्वाचं, सगळ्यांचं मी मनापासून आभार करतो की त्यांनी सगळ्यांनी असंच आमच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तुमचं योगदान द्यावं अशी विनंती करतो। इथे आवर्जून या कार्यक्रमासाठी महिला पोलीस अधिकारी आहेत, मला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी मॅडम आहेत। मॅडम, अकॅडमीमध्ये मुलीसुद्धा म्हणजे मुलांच्या खांद्याला खांदा लावून हे मुली पोलीस भरतीसाठी इथे आलेल्या आहेत। तुम्ही एक महिला अधिकारी आहात, काय म्हणजे सजेशन कराल त्यांना? आपण स्त्री जरी असलो तरी आपण सगळं काही करू शकतोय आणि कुठेही कमी पडू शकत नाही। मेहनत केली तर आपण सगळं काही शक्य आहे। पुरुषांच्या खांद्याला लावून आपण सुद्धा काम करू शकतोय। माझ्यासोबत आहेत संतोष शिंदे सर, काय बोलाल आजच्या दिवशी? पोलीस आणि सैन्य जवान हे सीमेवर लढता आणि पोलीस हे अंतर्गत सुरक्षेचं काम बघता। दोन्ही घटक तितकेच राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि हेच काम साई करिअर अकॅडमी करत आहेत आणि जवानांना घडवण्याचं काम करत आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा। सर्व भारतीय नागरिकांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। भारत माता की वंदे वंदे। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।